23 जानेवारी 2024. तर मग आजचे करंट अफेअर बघूया. तर पहिली न्यूज बघा. अयोध्या लवकरच सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र. तर यातले 1-2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला मी सांगतो. धार्मिक पर्यटन हा अजूनही भारतातील पर्यटनाचा सर्वात मोठा भाग आहे बा. अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रे पायाभूत सुविधातील अडथळे असूनसुद्धा वर्षाला 1 ते 1.5 कोटी पर्यटकांना आकर्षित करतात. त्यामुळेच बघा, पायाभूत सुविधांसह नवे धार्मिक पर्यटन केंद्र तयार केल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा होऊ शकणार आहे. अनेक पर्यटक बघा अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला आणि तिरुपती बालाजी मंदिरालाही भेट देत असतात. यामुळे बघा धार्मिक पर्यटनामुळे आर्थिक फायदा भारताला होऊ शकतो. ह्या आर्टिकलमध्ये बघा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. तर नारी शक्ती वंदन कायदा 2023 कशाशी संबंधित आहे? तर लोकसभा आणि सर्व विधानसभामध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागांची तरतूद या कायद्याद्वारे करण्यात आलेली आहे. या संबंधित म्हणजे महिलांच्या राखीव जागांसंबंधित हा कायदा आहे बघा. किती? 1/3. संविधानाविषयी दररोज पेपरमध्ये माहिती येत आहे बघा. तर यातले महत्त्वाचे पॉईंट तेवढे बघू आपण. जो कराची ठराव झाला होता, त्या कराची ठरावाने 1931मध्ये सर्वांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे हा मुद्दा मांडलेला होता बघा. आणि 1882 साली महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी केलेली होती. तसेच बघा, राजर्षी शाहू महाराजांनीही कोल्हापूर संस्थानात सर्वांसाठी प्राथमिक शिक्षणाची तरतूद केलेली होती. M.N. रॉय आणि श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी मांडलेल्या मसुद्यातही प्राथमिक शिक्षणाबाबत तरतूद आहे. पुढे स्वतंत्र संविधानात मार्गदर्शक तत्वामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या आर्टिकलमध्ये पण एकच पॉईंट महत्त्वाचा आहे. GST कधी लागू झालं होतं? तर 1 जुलै 2017ला. म्हणजे आता येणाऱ्या 1 जुलै 2017ला GST लागू झाला, त्याला 7 वर्षे पूर्ण होत आहेत बघा. पुढची न्यूज बघा. केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी 1643 किलोमीटर लांबीच्या भारत म्यानमार सीमेवर कुंपण उभारण्याची घोषणा आसाममधून केली बघा. तर म्यानमारची सीमा कोणत्या कोणत्या राज्याला भिडलेली आहे? तर लक्षात असू द्या, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम राज्यांना. आसामला नाही, लक्षात असू द्या. तर अमित शहा यांनी म्यानमार सीमेवर कुंपण उभारण्याची घोषणा कशामुळे केली? तर जे मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत N. बिरेन सिंह यांनी बघा, जी मणिपूरमध्ये हिंसा झाली त्या हिंसाचाराला कुकी चिनजो निर्वासितांना जबाबदार धरले आणि हे कुठून येतात? तर म्यानमारमधून येतात. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की सीमेवर कुंपण घातले पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा आलेला आहे बघा. तर सीमा सुरक्षित करण्याचा विषय कोणाच्या म्हणजे कोणाकडे असतो? तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो बघा. तर भारत आणि म्यानमार यांच्यात बघा 2018मध्ये मुक्त संचार करार झालेला होता. तर नरेंद्र मोदी सरकारच्या पूर्वेस प्राधान्य या व्यापक धोरणांतर्गत म्यानमार सीमेवरील मुक्त संचार धोरण अर्थात FMR आखण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत दोन्ही देशांच्या सीमांच्या 16 किलोमीटरपर्यंत विनाव्हिसा संचाराची परवानगी देण्यात आलेली. तर बघा, ब्रिटिशांनी 1826मध्ये भारत म्यानमार सीमा अधोरेखित केलेली होती. 1826मध्ये. विकसित भारताची ई-वाहन स्वप्नपूर्ती. चला त्यातले महत्त्वाचे पॉईंट बघूया. बघा, देशाला 2047पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. कधीपर्यंत? 2047पर्यंत. आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सरकारने 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. 100%, लक्षात असू द्या. भारताच्या स्वातंत्र्याला 2047मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. तोपर्यंत भारत विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. त्या विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे त्यात.
तर कोणत्या कोणत्या पैलूंचा समावेश आहे तर आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशासन या बाबींचा समावेश आहे. हे पॉईंट विचारले जाऊ शकतात ना, लक्षात असू द्या. चला तर मग आज एवढ्याच न्यूज महत्त्वाच्या आहेत. धन्यवाद.